हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना माझा नमस्कार स्मिताचा. तुम्हाला सलाम नमस्ते. माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व? माझे व्हिडिओज बघतात ना नक्की आणि आवडतात का मला नक्की कळवा. आता मी तिसरा लुक घेऊन आले. हा एक लाईक आपण कुठे कॅज्युअली फिरायला जातो किंवा मॉल्समध्ये वगैरे कॅन कॅरी किंवा एक ट्रॅव्हलिंगला ट्रेकिंगला वगैरे जातात, तर असं मी एक लुक घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. कसं आहे, प्रत्येक गोष्ट सगळ्यांना माहिती नसतं. काही मुली खूपच ट्रॅडिशनली असतात. सो वी कॅन टेक ऑल दिस लुक. ओके. सो आता मी एक कार्गो घातलेली आहे ब्राऊन कलरची, त्याच्यावरती हा टॉप घातलेला आहे. तर आता आपण मेकअपला सुरुवात करूया. कॅज्युअली कसा मेकअप करायचा आपण कुठे जात असताना नॉर्मली जास्त. आता मी जे बेस्ट आहे आपला तो मॉइश्चरायझरचा बेस लावते आहे. ओके. मॉइश्चरायझरचा बेस लावून घेतलेला आहे मी. आणि ह्या आधी मी सनस्क्रीन लावलेली, पण पुन्हा एकदा थोडंफार त्याच्यात म्हणून एक सनस्क्रीन लावून घेते पुन्हा तुमच्यासाठी. आता मी सनस्क्रीन लावलेली आहे. आता आपण लॅक्मेचं फाउंडेशन लावतो. ठीक आहे. थोडंसं कधी पण लॅक्मेचं फाउंडेशन कधी पण इथे घ्यायचं, त्यामुळे किती घ्यायचं प्रॉपरली आपल्याला कळून येतं. त्याच्यात थोडंसं लिक्विडी होण्यासाठी मी वॉटर स्प्लॅश मारते आहे आणि मग ते घेऊन आपण ऑल ओव्हर स्प्रेड करूया. फर्स्ट हे अंडर आय कवर करायचे कधी पण, त्याच्या अप्पर बेस, लिपचं साईडचं बेस कवर करायचा. आता मी पूर्ण फाउंडेशन मर्ज करून झालेलं आहे चेहऱ्यामध्ये. आता आपण थोडीशी बेबी क्रीम घेऊया. किंचितशी घ्यायची आहे, जास्त पण असं खूपच आपला मेन कलर दिसला पाहिजे. उगाचच खूपच लेयर्स आले की ते दिसून येतात, म्हणजे ते नकली टाईप दिसतात. सो जास्त लेयर्स पण नाही करायचे, जेणेकरून दिवसभरात आपल्याला फ्रेशसुद्धा वाटेल आणि कम्फर्टेबल कॅरी करायला वाटेल तो मेकअप. ट्रेकिंगला वगैरे फार स्वेटिंग होते, तर खूप लेयर्स असले तर स्वेटिंगमुळे आपला सगळा मेकअप पूर्ण खाली ड्रॉप होऊ शकतो. किंवा कुठे कुठे आपण पावसातही जातो ट्रेकिंगला, त्याच्यामुळे हा मेकअप पूर्ण खाली उतरला की चेहऱ्याचा लूक विचित्र होऊन जातो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करायचा कमी लेयर्स आले पाहिजेत. ओके. आता याच्यानंतर मी फाउंडेशन लावते आहे. फाउंडेशन मी थोडं सुरुवातीला स्टार्टिंगला थोडंच लावते. आपण फाउंडेशन लावून झालेलं आहे, बिकॉज मी नंतर पुन्हा टचअप करते कॉम्पॅक्ट पावडरचं. फाउंडेशनचं नाही बोलत आहे, कॉम्पॅक्टचं. आपण सुरुवातीला नॉर्मल टचअप करून घेऊया. त्याच्यानंतर ही माझी ग्लॅमची क्रीम आहे. सो याचे जे आहेत ड्रॉप्स आपण असे चारही ठिकाणी लावून घेऊया आणि ते स्किनमध्ये मर्ज करूया. आता हे झालेलं असं प्रॉपरली लावून आपण कॉम्पॅक्ट पावडरही लावून झालेली आहे. ठीक आहे. आता मी लावते आहे काजळ. काजळ लावून झालं आहे. आता आपण आयलायनर लावूया. आयलायनर अगदी सांभाळून लावायचं आहे. प्रत्येकाला आयलायनर लावायला जमत नाही. याला खरंच खूप प्रॅक्टिसची गरज असते, कारण जे डेली मेकअप करतात त्यांना लावता येतं, बट कधीतरी मेकअप करण्याला प्रॉब्लेम होतो. सो आयलायनर अगदी सांभाळून असं लावायचं आहे. मी लावलेलं आहे आयलायनर. आता मी मस्करा लावते. मस्करा ॲक्च्युली मी टाळते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी लावते आहे. इट्स डिपेंड अपॉन यू. कारण ट्रॅकिंगला आपण पावसाळ्यातही जातो किंवा उन्हाळ्यातही गेलो तर स्वेटिंग होते, तर मे बी मस्ट बी मस्करा आपला खाली येऊ शकतो. त्यामुळे मी हे टाळते कुठे जाताना. ओके. असा हा आपला बेस पूर्ण झालेला आहे, बेस मेकअप. आता याच्यानंतर मी ही माझी पिंकिश कलरची फेवरेट लिपस्टिक लावते आहे.
त्याला मी थोडंसं लिप ग्लॉसने कवर करणार आहे. जेणेकरून ते शाईन पण वाटेल आणि मस्त वाटेल. हे पण झालेलं आहे. आता मी नॉर्मली आपण बाहेर जाताना केस कशी तयारी करायचे ते दाखवते. जस्ट 1 मिनिट. ओके, आता मी केस करते आहे. सो आधी पूर्ण गुंता काढलेला आहे केसांचा. फर्स्टली मी पूर्ण केसांचा बंच असा पूर्ण लावून घेते आहे वरती. हाय पोनीटेल करायचा आहे. बघा माझं हाय पोनीटेल झालेलं आहे. माझे पुढची मी केस जरा कापलेले आहेत त्यामुळे मी त्याला असे क्लीनअप करून घेते प्रॉपर्ली. नंतर एक वॉच असू दिलं पाहिजे. आपण किती वेळात कुठे पोचतो आहे हे लक्षात असण्यासाठी ट्रेकिंगला किंवा कुठेही बाहेर फिरायला जायला वॉच इज मस्ट नीड. मच हॅव माझ्यासाठी तरी आहे, तुमच्यासाठी आहे की नाही मला नक्की कळवा. आणि मी इयरिंग्स तुम्हाला दाखवते. सिम्पलशी इयरिंग घालायची जेणेकरून आपल्या ट्रॅकिंगला कुठे प्रॉब्लेम नाही होणार, जड किंवा हेवी असं काही वाटणार नाही. आणि आता इयरिंगमध्ये तुम्ही रिंग्ससुद्धा घालू शकतात. किंवा तुम्ही ऑक्साईडचे रिंग्स घालू शकतात. खूप ऑप्शन्स असतात. पण मी स्मॉल हे जे आहेत टब्स हे घालते आहे. रिंग्स इज मच बेटर दॅन दिस टब्स. आपले रिंग्स असतात टब्ससारखे डिरेक्टली टच करायचे, ते घातले कुठे स्क्रू पडण्याचाही आपल्याला काळजी नसते, कारण अशा छोट्या छोट्या कानातल्यांचे स्क्रू पडण्याचा प्रॉब्लेम असतो. असा हा माझा लुक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. याच्यावरती शूज घातले आपले स्पोर्ट्स शूज आणि निघालो मस्त पैकी ट्रेकिंगला किंवा मॉलमध्ये फिरायला, कॅज्युअलमध्ये कुठे फिरायला, तर आरामशी आपण जाऊ शकतो. कसं वाटतं हा माझा लुक तुम्ही नक्की कळवा. मी पूर्ण दाखवते तुम्हाला. बॅगमध्ये जाऊ अगदी इझिली हा आपण कॅरी करू शकतो कुठेही जायला. मी सगळेच लुक दाखवणार आहे. असं काही नाही की ऑफिशियल लुक प्रोफेशनल लुक मी जशी कॅरी करते स्वतःला तसं तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. म्हणजे इन द सेन्स काहींना आयडिया नसते आपण त्याच्यात कसं काय घातलं पाहिजे किंवा काय, तर याची मी आयडिया देणार आहे. दॅट्स इट. ओके, तर हा लुक कसा वाटला तुम्हाला मला नक्कीच कळवा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मला कमेंट करा माझं वर्क कसं आहे मलाही कळालं पाहिजे, जेणेकरून मी अजून खूप व्हिडिओज घेऊन येणार आहे तुम्हाला. आपल्या टोटल लेवलवरही लवकरच भरपूर वर्क करणार आहे. तर प्लीज मला तुमच्या प्रतिसादाची खूप आवश्यकता आणि गरज आहे. त्यामुळे मला कळवा. आणि हो, पुन्हा एकदा तुम्हाला भेटून फार बरं वाटलं. आपण परतच लवकर एका नव्या लुकमध्ये भेटूया. आणि नक्कीच स्टे इन टच. प्लीज आपण परत पुन्हा भेटणार आहोत. सो मी खूप एक्सायटेड आहे पुन्हा नवीन एक लुक घेऊन यायला. अजून बाकी व्हिडिओज पण अपकमिंग आहेत. थोडासा वेळ द्या मला, मी नक्कीच शेअर करेन. आता मी एक दुसरा लुक पण घेऊन येणार आहे, सो मी तोही तयार करणार आहे. पण ह्या लुकबद्दल मला कमेंट आलाच पाहिजे नक्की. ओके, चलो देन बाय. हॅव अ गुड डे ऑल ऑफ यू. स्टे ट्यून. बाय.